राघव राजा राम पतित पावन सीताराम। नमस्कार। जगतविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते की महात्मा गांधीजींसारखा माणूस पृथ्वीवर होऊन गेला यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही। गांधीजींच्या आयुष्याचा विचार करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अनुभवायला मिळतात। सत्य, अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, भूतदया आणि मानवता अशा विचारांनी त्यांनी जीवनमार्ग अवलंबला होता। भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घडवण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त 30 जानेवारीला विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला गांधीजींच्या विचारांची ओळख करून देणं आवश्यक आहे। प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक पाटील सर आणि छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कांबळे सर यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले। दुधोंडी केंद्राच्या केंद्रप्रमुख पद्मावती पाटील मॅडम, दोन्ही विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका आणि काही विद्यार्थी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते। गांधीजींचे विचार शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत रुजवावे यासाठी या दिवशी विविध शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्याही विद्यालयात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं करण्यात आले होते। जानेवारी हा हुतात्मा दिन साजरा केला जातोय। भारतीय स्वातंत्र्य लढा आणि योगदान आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये अभ्यासत आहोत। 26 ते 1947 क्रांती युग म्हणून ओळखलं जातं। आंदोलनांच्या माध्यमातून, चळवळींच्या माध्यमातून सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचं एक अभिनव तंत्र त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये राबवलं आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं। कधीही त्यांची प्रार्थना चुकवत नव्हते। राजा राम पतित पावन सीताराम। सर्वांना नमन माझे सदस्य गांधीजींना। त्यांना लोक प्रेमाने बापूजी असे म्हणत। महात्मा गांधीजींनी आपल्या देशासाठी फार मोठा त्याग केला। भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। सत्याग्रहाचा प्रथम उपयोग दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना नागरिक हक्क मिळवून देण्यासाठी केला। महात्मा गांधीजी 1915 जेव्हा भारतात परत आले तेव्हा चंपारण येथील शेतकऱ्यांना जुलमीकार व जमीनदार यांच्या विरुद्ध लढा उभारण्यासाठी लोकांना एकत्रित केले। 1920 साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे एक मुख्य नेते बनले व स्वावलंबन, अस्पृश्यवाद, समधर्म समभाव व स्वराज्य यासाठी देशभरात चळवळी सुरू केल्या। शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असे त्यांनी अनेक सत्याग्रह केले व त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 6 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला। त्याने स्वातंत्र्य लढ्याची चळवळीची वाटचाल सत्य, अहिंसा व सत्याग्रह या 3 तत्वांवर चालवली। हे करताना त्यांनी कोणतेही शस्त्र उगारले नाही। त्यांनी सत्याग्रहाचा प्रथमतः अवलंब 1906 रोजी कृष्णवर्णियांच्या हक्कांसाठी वापरला। गांधीजींच्या सत्याग्रहाचा प्रभाव अनेक लोकांवर पडला। कृष्णवर्णियांच्या हक्कांसाठी अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग व दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर देखील याचा प्रभाव पडलेला होता। अशा या महान व्यक्तीला मी प्रिवादन करून मी माझ्या भाषणाची थांबवते। महात्मा गांधी म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर आणि कर्तबगारी नेता। त्यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला। महात्मा म्हणजे महात्मा होते ते। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर
1970 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधींचे प्रधान मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचे वडील करमचंद गांधी राजकोटचे गुलाम होते. त्यांचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. काही लोक त्यांना बाबू म्हणून सुद्धा संबोधित होते. त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदाच महात्मा म्हणून उपाधी दिली. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. महात्मा गांधींनी अहिंसा सत्य व सत्याग्रहाच्या तत्वानुसार भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मति दे भगवान सबको सन्मति दे भगवान. यह सुमधुर स्वर जब हमारे कानों तक पड़ते हैं तो हमारी आंखों के सामने अपने आप ही एक त्यागी तेजस्वी कर्मयोगी जिन्हें हम राष्ट्रपिता इस नाम से पहचानते हैं वह महात्मा गांधी जी. अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक गांधी मतदानासाठी स्वावलंबीपणा, प्रामाणिकपणा, सत्य, सत्याग्रह, अहिंसेचे तत्व हे देणारे आपले राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आपण खूप माहिती जाणून घेतली. गीत गाऊन दाखवणार आहे. त्या गीताचे बोल आहेत साबरमती के संत. हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल दे दी, हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल, आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. नववीचा जो गट होता यांच्याकरता साहित्य निर्मिती होती. बनवलेली वस्तू, लागलेलं साहित्य, लागलेला कालावधी, लागलेला खर्च आणि त्याची उपयोगिता या ठिकाणी सांगायचे. गेलेले आहे. 2 तास गेला माझा सगळा पूर्ण करणे. हे पेपर आणि लवकरच्या डोळ्याचे आहे. मी तारशीट पेपर आणि वहीच्या पाण्याचे पेपरचा वापर केला जातो. त्याला घड्या घालून घड्यांची एकसारख्या घड्या घालून 3 सुरळ्या एकमेकाला चिकटवून चांदणीचा आकार केले. मध्ये घड्या घातले आणि त्याची फुलं बनवले. रंगसंगती जी आहे ती छान प्रकारे साधलेली आहे. प्लास्टिकच्या पासून हे फुलगुच्छ बनवलेले आहे. फुलं कागदी फुलं आहेत. रोज स्केच पेनने रंग दिलेला. पुष्पगुच्छ तयार करण्याकरता पाण्यात पडलेली असते. इकडे बघा तर ती वापरलेली आहे. आता ही बॉटल वापरल्यानंतर खाली काय केलेलं आहे, तिचा जो तळ आहे त्याचा व्यवस्थित गोल कापलाय. ताटल कट करून बॉटलच्या वरचं जे झाकण आहे ते देखील कट केलेलं आहे. आणि एकूण 3 पद्धतीनं बघा इथं हे एक आहे, त्यानंतर हे दुसरं आणि वरच्या बाजूला तिसरं, हे 3 थर जे आहे कागदी फुलांचे ते केलेले आहे. चला खूप झालेलं आहे. आणि या रिकाम्या पडलेल्या ज्या प्लास्टिकचा बॉटल आहे त्याचा पुनर्वापर केला तर आपल्याला माहित आहे गुच्छ फुलांचा विकत घेतला 100 रुपये जातात. गुच्छ जर आपण कार्यक्रमाला पाहुणे आले सुंदर होईल आणि ते मानवजात संपायला काहीच वर्ष लागते. आपलं जे अस्तित्व आहे ते मधमाशांवर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे पुष्पगुच्छ आपण इतर असून देखील तुम्ही महात्मा गांधी पुण्यतिथी हा कार्यक्रम साजरा करण्याकरता विद्यालयात उपस्थित राहिला. शेवटचा गोड कार्यक्रम आभार मानण्याचा. मी आभार मानण्याकरता मोहिते मॅडम यांना निमंत्रित करतात. आज पुण्यतिथी झाली. कालच सूचना दिल्या. खूप छान भाषणाची तयारी केली. कार्यक्रमाचं औचित्य साधण्याचं काम तुम्ही केलं. त्यातला एखादा जरी गुण आपण घेतला, सत्य, अहिंसा, मानवता, उदारमतवाद मूल्य आहेत. या मानधरण महात्मा गांधीजींनी केलं. ज्यावेळेस त्यांचं निधन झालं करोडो लोक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी होते. त्यांच्या त्या म्हटलं जातं जग में कोई जिया तुम बापू तुझी जिया, तूने वतन की नाम पे सब कुछ लुटा दिया, मांगा न कोई तख्त न तो ताज ही लिया, अमृत दिया तो ठीक मगर
शहर पिया, जिस दिन तेरी चिता जली रोया था महाकाल। साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल। साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रघुपति राघव राजा राम। या मंदिरचे मुख्याध्यापक आरती सरांच्या हस्ते आज प्रतिमा पूजन झालं। अध्यापक आदरणीय सर आपल्याला येण्यासाठी त्यांनी फार मोलाचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं। हे दोन्ही संकुलाचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, तुम्ही सर्वांच्या मुळे तर या कार्यक्रमाला शोभा आली। विभागाच्या वतीने जे जे उपक्रम घेतलेले आहेत त्या उपक्रमामध्ये जो हस्तकौशल्याचा भाग होता, या हस्तकौशल्यामध्ये इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींनी खूप सुंदर रीतीने सहभाग घेतला, तिचा आनंद त्यांनी घेतला। आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हाच्या जीवनाविषयी पूर्णपणे धाडसानं आणि आत्मविश्वासानं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं। त्या मी थांबते। धन्यवाद।